इयत्ता 7वी मध्ये शिकणारे आमचे सर्व विद्यार्थी बालगण यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। 26 एप्रिलला आपली शिष्यवृत्तीची परीक्षा होणार आहे आणि या शिष्यवृत्तीच्या परीक्षेच्या अनुषंगाने आपण तयारी करतच आहात। तुम्हाला एक चांगली मदत व्हावी म्हणून आमचा हा प्रयत्न आहे। तर आपण आज शिष्यवृत्तीची परीक्षा इयत्ता 7वीचा जो काही बुद्धिमत्तेचा आकलन हा जो काही घटक आहे तो आज बघणार आहे आणि याच्या प्रश्न उत्तराचा सराव सुद्धा आपण करणार आहोत। या व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, लाईक सुद्धा व्हिडिओला करा जर व्हिडिओ आवडला तर। चला आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत। तर काय गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत तर ही आहे आपली वर्णमाला, मराठी वर्णमाला। हिला मराठी वर्णमाला म्हणतात। ही जी वर्णमाला आहे या वर्णमालेमध्ये काय काय गोष्टी आहेत त्या समजून घेणं गरजेचे आहे आकलनासाठी। आपल्याला पहिल्यांदा स्वर समजून घ्या। स्वर आहेत एकूण 14। अ पासून सुरू होतात औ पर्यंत आहेत। अ आ इ ई उ ऊ रू लू ए आ ए ओ अ औ इत्यादी 14 स्वर आपल्याकडे आहेत आणि अम अ या हा यांना आपण स्वरादी असं म्हणत असतो। त्यानंतर सुरुवात होते व्यंजनांना। व्यंजने व्यंजने क हे व्यंजन आहे। क पासून आपल्याकडे ळ पर्यंत ही व्यंजने आहेत। तर एकूण व्यंजना 34 आहेत, स्वर 14 आहेत, स्वरादी 2 आहेत आणि राहिलेले क्ष आणि ज्ञ ही जी आहेत यांना संयुक्त व्यंजने असं म्हणतात। ही जी वर्णमाला आहे ही आपल्या लक्षातच असणं खूप गरजेचे आहे आकलनासाठी। त्यानंतर बघा सर्व स्वर ही अक्षरे आहेत। स्वर किती आहेत आपल्याकडे 14 आहेत आणि या स्वरांना आपण अक्षरे असं म्हणतो। अक्षर म्हणजे जे कधीही लोप पावत नाहीत त्यांना अक्षर म्हणतात, जे नाशवंत असतात, कधीही संपणार नाहीत। व्यंजनांमध्ये स्वर मिसळला की मग अक्षर बनते। आता बघा यामध्ये जे व्यंजन आहेत, उदाहरणार्थ क हे व्यंजन आहे मुळात, ते अक्षर आहे का तर नाही। या क चं अक्षर बनणार कधी आहे, ज्या वेळेला या क मध्ये अ हा स्वर मिसळला तर यापासून क हे अक्षर तयार होतं, याला आपण अक्षर म्हणू शकतो, याला व्यंजन म्हणायचं। क चा पाय जो मोडलेला आहे हे व्यंजन आहे, ख हे व्यंजन आहे। ख चं अक्षर कधी बनणार आहे तर ख मध्ये ज्या वेळेला अ मिसळेल त्यावेळेला ख तयार होईल। ख मध्ये ज्या वेळेला अ मिळवला तर त्यापासून ख हे अक्षर तयार होईल। क आणि ख ही झाली आपली अक्षर। त्यानंतर अशा पद्धतीने व्यंजनांची आपण अक्षर बनवू शकतो। त्यानंतर राहिला विषय पुढचा, संयुक्त व्यंजनांमध्ये एकापेक्षा जास्त व्यंजने असतात। संयुक्त व्यंजने कोणकोणती बघितलेली आहेत आपण तर क्ष आणि ज्ञ ही आहेत संयुक्त व्यंजने। आता हे क्ष जे आहे हे क्ष बनलेलं कसं आहे हे समजून घ्या। हे क्ष बनलेलं आहे क आणि श या दोन व्यंजनांपासून। या दोन व्यंजनांपासून क्ष बनलेला आहे, हे इथे काळजीपूर्वक समजून घेणं गरजेचं आहे। तर बघा संयुक्त व्यंजन ही एकापेक्षा जास्त व्यंजनांपासून तयार होतात आणि जोडाक्षर ही सुद्धा एकापेक्षा जास्त अक्षरे जोडून तयार होतात। जोडाक्षर तयार होत असताना त्यामध्ये एक किंवा जास्त अक्षर असतात। जसं की इथं जास्त या शब्दामध्ये स्त हे जोडाक्षर आहे, कारण यामध्ये 2 अक्षरांचा समावेश झालेला आहे। त्यानंतर आता इथे जर बघितलं आपण तर क्ष क्ष हे क आणि श पासून बनलेलं आहे, म्हणजे 2 व्यंजनांपासून बनलेलं क्ष हे संयुक्त व्यंजन आहे। मग याला जोडाक्षर म्हणता येईल का? हो, याला जोडाक्षर म्हणता येतं। क्ष आणि ज्ञ ही जोडाक्षरे आहेत, हे इथे काळजीपूर्वक लक्षात घ्या। त्यानंतर आता एवढ्या गोष्टी ऐकल्याच्या नंतर आपण स्वाध्याय 1.1 ला सुरुवात करत आहोत आणि आता आपल्याला प्रश्नांचा सराव करायचा आहे। तर बघा जा ब नी व अ ल म या सर्व अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्या शब्दात मधोमध येणाऱ्या अक्षरांच्या डावीकडील दुसरे अक्षर कोणते? विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इयत्ता 7वी मध्ये शिक्षण घेत आहात म्हणजे तुमच्याकडे शब्द संपत्ती चांगली असणं खूप गरजेचे आहे। तर अशा या अक्षरांपासून शब्द बनवण्याचा सराव आपला असला पाहिजे। तर यापासून काय शब्द तयार होऊ शकतो तर अंमल बजावणी असा शब्द इथे तयार होतो। अंमल
बजावणी, अंमलबजावणी हा शब्द इथे तयार होतो आणि या शब्दाच्या मधोमध कोणतं अक्षर आहे तर ही 3 अक्षरं आणि ही 3 अक्षरं मधोमध आहे आपल्याकडे ब. ब हे अक्षर मधोमध आहे. मधोमध येणाऱ्या अक्षराच्या डावीकडील. आता बघा ब ची डावी बाजू ही आहे, ब ची उजवी बाजू ही आहे, म्हणजे डावीकडील दुसरे अक्षर म्हटल्याच्या नंतर कोणतं अक्षर येणार आहे म हे अक्षर येणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक मात्र करून ठेवायचा आहे आणि पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. प्रश्न क्रमांक 2. आता इथे सुद्धा तुम्हाला काही अक्षरं दिलेली आहेत. या अक्षरांपासून आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. शब्द तयार करताना तो शब्द हा अर्थपूर्ण असणं खूप गरजेचं असतं. आणि या शब्दातील शेवटच्या अक्षराच्या डावीकडील दुसरे अक्षर कोणते. सुरुवातीला आपलं काम काय आहे तर आपलं काम हे आहे की आपल्याला दिलेल्या अक्षरांपासून पहिल्यांदा अर्थपूर्ण शब्द तयार करणं. ही आपली झाली पहिली स्टेप. तर बघा नामथ राम रपू यापासून आपल्याला एक शब्द तयार करायचा आहे. तर राम नाथ पुरम हा शब्द तयार होतो. राम नाथ पुरम हा शब्द इथे तयार झालेला आहे. रामनाथपुरम हे एका शहराचं नाव आहे. हे शहर कोणत्या प्रसिद्ध व्यक्तीशी संबंधित आहे हे तुम्ही कमेंट करून निश्चितच सांगायचं आहे. हा शब्द अर्थपूर्ण तयार झाला. यातील शेवटचं अक्षर विचारलेलं होतं. शेवटच्या अक्षराच्या डावीकडील दुसरे अक्षर शोधायचं आहे आपल्याला. शेवटचं अक्षर आहे म आणि म च्या डावीकडील दुसरे अक्षर हे पहिले आणि हे दुसरे म्हणजे पू हे दुसरे अक्षर होणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे. या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातात का यस विचारले जातात. आणि सूचनांमध्ये ज्या वेळेला आपल्याला वर्णमालेवर प्रश्न विचारले जातात ते या पद्धतीचे असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वाक्य काळजीपूर्वक ऐका. डॉक्टर ब्रह्मप्रकाश यांची त्या कठीण काळात मला खूप मदत झाली असं वाक्य दिलेलं आहे आणि प्रश्न काय विचारलेला आहे तो समजून घ्या. या वाक्यातील सुरुवातीपासून 8व्या शब्दाच्या डावीकडील 5व्या शब्दाच्या उजवीकडील तिसरा शब्द कोणता आहे. प्रश्न जरी मोठा जरी असला तरी सुद्धा आपण स्टेपने जाऊयात. सुरुवातीला या वाक्यातील आपण 8वा शब्द शोधूया. तर बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8वा शब्द आहे खूप. 8वा शब्द कोणता आहे तर खूप आहे. या 8व्या शब्दाच्या डावीकडील 5व्या शब्दाचा 8व्या पासून 5वा शब्द शोधा. हा पहिला दुसरा तिसरा चौथा आणि 5वा हा झाला यांची हा 5वा शब्द. या 5व्या शब्दाच्या उजवीकडील तिसरा शब्द याच्या उजवीकडील तिसरा शब्द 1 2 आणि 3 काळात हा तिसरा शब्द सापडलेला आहे. म्हणून काळात पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर होणार आहे. आणि पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. आता बघा शब्दसंपत्ती आपल्याकडे खूप गरजेची आहे. विद्युत चुंबकीय विज्ञानाचा शब्द आहे हा. तुमच्या पाठ्यपुस्तकात सुद्धा आहे. विद्युत चुंबकीय या शब्दातील उजवीकडून तिसरे व डावीकडून तिसरे अक्षर कोणते. उजवीकडून तिसरे म्हणजे ही झाली तुमची उजवी बाजू, ही झाली तुमची डावी बाजू. उजवीकडून तिसरे आणि डावीकडून तिसरे अक्षर विचारलेलं आहे. उजवीकडून तिसरे अक्षर आहे ब. बघा 1 2 3 तिसरे अक्षर. डावीकडून तिसरे अक्षर 1 2 3 त ब त ही अक्षरं सापडलेली आहेत. त ब अशी गल्लत कधीच करायची नाही कारण तुम्हाला फसवण्यासाठी असे पर्याय दिलेले असतात आणि ज्या वेळेला आपण पेपर सोडून येतो अशा काही सिली मिस्टेक झालेल्या असतात त्यामुळे गुण कुठेतरी कमी होतात. ब त हे खऱ्या अर्थानं आपलं उत्तर आहे. त ब हे उत्तर नाही. ब त पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 5वा तुमच्या समोर असा आहे. आज तागायत या शब्दातील तिसऱ्या अक्षराच्या डावीकडील लगत असलेले अक्षर कोणते. अतिशय सोपा प्रश्न आहे. आज तागायत या शब्दातील तिसऱ्या अक्षराच्या. आता इथे आपल्याला डावी बाजू उजवी बाजू असं काही म्हटलेलं आहे का नाही. मुळात आपली मराठी डावीकडून उजवीकडे आपण वाचतो लिहितो. म्हणजे या बाजूने तिसरं अक्षर कोणतं आहे तर ता हे अक्षर आहे. तिसऱ्या अक्षराच्या उजवीकडील हे जे तिसरं अक्षर आहे या तिसऱ्या अक्षराच्या उजवीकडचं अक्षर आपल्याला विचारलेलं आहे. मग या ताच्या ही झाली त्याची डावी बाजू, ही झाली उजवी बाजू. मग ताच्या उजवीकडील डावीकडील विचारलेला अक्षराच्या डावीकडील लगत असलेले अक्षर ताच्या डावीकडील लगतचं अक्षर आहे ज.
कोणता आहे? ज. पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हृदयापासून या शब्दात वनस्पतीच्या एका अवयवाचे नाव लपलेले आहे. हृदयापासून हा एक शब्द दिलेला आहे. या शब्दामध्ये आणखी एक शब्द लपलेला आहे आणि तो वनस्पतीचा अवयव आहे. वनस्पतीचे अवयव तुम्हाला माहिती आहेत. मूळ, खोड, पान, फूल ही वनस्पतीचे अवयव आहेत आणि यामध्ये आपण जर मूळ, खोड, पान, फूल यापैकी एखादा अवयव शोधायचं जर म्हटलं तर पा आणि न या अक्षरांपासून पान हा शब्द तयार होतो. तो वनस्पतीचा अवयव आहे का? यस आहे. मग हा झाला 4 नंबरला पा आणि 6 नंबरला न. 4 आणि 6 हे आपलं अचूक उत्तर होणार आहे. 6 आणि 4 होणार आहे का? नाही, कारण ते न आणि पा असं होईल, त्यामुळे हे होणार नाही. 4 आणि 6 पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर होणार आहे. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो. पुढचा प्रश्न आहे, रूप, रंग यापेक्षा धैर्य, जिद्द, परिश्रम करण्याची वृत्ती, पक्का निश्चय हे श्रेष्ठ गुण आहेत. असं एक वाक्य तुम्हाला दिलेलं आहे. या वाक्यात किती जोडाक्षरे आलेली आहेत? आपल्याला आता जोडाक्षर शोधायची आहेत विद्यार्थी बालमित्रांनो. रूप, रंग यामध्ये एकही जोडाक्षर नाही. क्ष हे जोडाक्षर आहे का? यस आहे, कारण क्ष हे जोडाक्षर आहे तर क्ष हे सुद्धा जोडाक्षर आहे. आपण पाठीमागे चर्चा केलेली आहे. र हे जोडाक्षर आहे, द हे जोडाक्षर आहे, स्र हे जोडाक्षर आहे, न्या हे सुद्धा जोडाक्षर आहे. रू हे जोडाक्षर आहे का? तर हे जोडाक्षर नाहीये. आता हे जोडाक्षर का नाही हे समजून घ्या. कारण रू तयार होत असताना व आणि रू हा स्वर यापासून रू तयार झालेला आहे. हा स्वर आहे बरोबर रू, म्हणून स्वर काळजीपूर्वक वाचायला सांगितलेले आहेत. बघा, व हे व्यंजन आणि स्वर एकत्र आला म्हणजे व्यंजन आणि स्वर एकत्र आला तर त्यावेळेला काय तयार होत असतं? अक्षर तयार होत असतं. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, न की जोडाक्षर. कळालं का? म्हणून रू हे जोडाक्षर नाहीये, कृ हे जोडाक्षर नाहीये, मृ हे जोडाक्षर नाहीये, गृ हे जोडाक्षर नाहीये. हे जोडाक्षर नाही आहेत, म्हणून रू हे जोडाक्षर धरायचं नाही आपण. ती हे जोडाक्षर आहे, का हे जोडाक्षर आहे, च हे सुद्धा जोडाक्षर आहे. त्यानंतर श्रे आणि ष्ट हे दोन्ही सुद्धा जोडाक्षर आहेत. किती जोडाक्षर सापडलेली आहेत आपल्याला काउंट करूयात आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 जोडाक्षर सापडलेली आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. हे सगळं लक्षातच ठेवा, रू हे जोडाक्षर नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे तुमच्या समोर. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. मनाचे श्लोक तुम्ही ऐकले असतील, वाचले असतील. त्यातल्याच श्लोकांच्या या ओव्या आहेत, ओळी आहेत. तर या वरील श्लोकात किती आकारांत शब्द आहेत हे विचारलेलं आहे. आकारांत कशाला म्हणायचं? ज्या वेळेला क या व्यंजनामध्ये आ हा स्वर मिसळला जातो त्यापासून का हे अक्षर तयार होतं. कला काना का आकारांत म्हणतात. येते लक्षात? म्हणजे काना असलेले आकारांत. तर आकारांत किती आहेत? मना हा शब्द आकारांत आहे, वासना हा सुद्धा शब्द आकारांत आहे, कामा हा सुद्धा शब्द आकारांत आहे, मना पुन्हा एकदा आकारांत आहे आणि सर्वथा हा सुद्धा शब्द आकारांत शब्द आहे. म्हणजे आपल्याकडे 5 असे शब्द आपल्याला सापडलेले आहेत की ते आकारांत शब्द आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आकारांत शब्द, एकारांत शब्द, उकारांत शब्द हे लक्षातच ठेवा. आकारांत शब्द, इकारांत शब्द, इकारांत म्हणजे वेलांटी असलेले, उकारांत म्हणजे उकार असलेले आणि एकारांत म्हणजे मात्रा असलेले शब्द. उकारांत म्हणजे काना आणि मात्रा असलेले शब्द. हे इथे काळजीपूर्वक समजून घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 काय आहे? संध्याकाळ झाली, सगळीकडे संधी प्रकाश पसरला आणि पक्षी आपल्या घरट्यांकडे परतू लागले. असं एक भलं मोठं वाक्य तुमच्या समोर दिलेलं आहे आणि प्रश्न काय विचारलेला आहे? या वाक्यात किती अक्षरी शब्दांची संख्या सर्वात कमी आहे? किती अक्षरी शब्द? आता इथे बघा बरं, हा 4 अक्षरी शब्द आहे संध्याकाळ. त्यानंतर पसरला हा सुद्धा 4 अक्षरी शब्द आहे. आणखी 4 अक्षरी शब्द आहे का? नाही. म्हणजे 4 अक्षरी शब्द तुम्हाला 2 सापडलेले आहेत. 4 अक्षरी शब्द किती आहेत? 2 आहेत. त्यानंतर झाली हा एक शब्द 2 अक्षरी आहे, झाली. त्यानंतर
आणि हा सुद्धा 2 अक्षरी शब्द आहे. पक्षी हा सुद्धा 2 अक्षरी शब्द आहे. 2 अक्षरी शब्द किती सापडलेले आहेत आपल्याला? तर 2 अक्षरी 3 शब्द सापडलेले आहेत. सगळीकडे हा 5 अक्षरी शब्द आहे. संधी प्रकाश हा सुद्धा 5 अक्षरी शब्द आहे. म्हणजे हे दोन्ही शब्द 5 अक्षरी आहेत. घरट्यांकडे हा सुद्धा 5 अक्षरी शब्द आहे. मग मला सांगा तुम्ही 5 अक्षरी शब्द किती आहेत? तर 3 आहेत. त्यानंतर राहिलेले जे काही शब्द आहेत हे शब्द सगळे झाले 3 अक्षरी शब्द राहिलेले आहेत. तर 3 अक्षरी सुद्धा 3 शब्द आहेत. किती शब्द आहेत? 3 अक्षरी सुद्धा 3 शब्द आहेत. म्हणजे 4 अक्षरी फक्त 2 शब्द आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर झालेलं आहे. असे प्रश्न काळजीपूर्वक सोडवायचे, कारण यामध्ये खूप आपल्या नजरेवरती हे सगळं अवलंबून असतं. त्या प्रश्नांना थोडंसं काळजीपूर्वक सोडवायचं आणि अशा मार्किंग करायच्या जेणेकरून प्रश्न चुकण्याचे चान्सेस कमी होत असतात. बघा, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. असे जगावे दुनियेमध्ये छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर. अत्तर ही कविता आहे. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. अशा प्रकारच्या काही कवितेच्या ओळी आपल्याला दिलेल्या आहेत आणि वरील ओळींमध्ये किती अक्षरे एकारांत, बघा एकदा विचारलेला आहे. एकारांत म्हणजे मात्रा असलेले. एकारांत म्हणजे काय? तर एकारांत म्हणजे मात्रा असलेले. एकारांत शब्द किती आहेत हे आपल्याला विचारलेला आहे. अक्षरे विचारलेली आहेत, शब्द नाही, अक्षरे विचारलेली आहेत. हे काळजीपूर्वक समजून घ्या. शब्द विचारला की अक्षरे. तर असे, से हे एकारांत अक्षर आहे. वे हे एकारांत, ए, धे हे एकारांत आहे. त्यानंतर चे हे एकारांत आहे. पुढे जाऊयात. रो हे ओकारांत आहे, एकारांत नाही. रे, धे, वे हे एकारांत अक्षरे आहेत. तर किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. किती अक्षरं सापडली आपल्याला? 8 अक्षरं ही एकारांत सापडलेली आहेत. म्हणजे आपल्याला आकारांत, इकारांत, उकारांत, ओकारांत असे जे काही शब्द आहेत, अक्षरं आहेत, हे लगेच ओळखता येणं खूप गरजेचं आहे. आणि यासाठी सातत्यानं आपण वाचत राहणं, थोडीशी प्रश्नांचा सराव करणं हे खूप गरजेचं असतं. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे ते कमेंट करून सांगायचं आहे. आणि असेच जर नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आकलनाचा जो काही पुढचा भाग आहे तो आपण लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.